पूर्वीच्या काळामध्ये फार साधन नसायचे. एक श्रीमंताचा मुलगा, शेकडो एकर जमीन होती त्याची, शेकडो एकर. पण व्यसनी झाला, बरबाद झाला. एकुलता एक मुलगा, संपूर्ण घरदार जमीन विकली गेली. त्याचं लग्न झालं होतं ना, तिकडची पार्टी पण तशीच होती श्रीमंत. याचं सगळं बरबाद झालं. भावाला निरोप पाठवला बाईने. 6 महिन्याचा मुलगा होता. मुलगा 6 महिन्याचा आहे आणि नवऱ्याने काही शिल्लक ठेवलं. आमचं गुजरात कसं होईल, भावाला निरोप पाठवला. गाडबैलचा काळ असा, खेड्यागावची गोष्ट. भाऊ गाडबैल जिंकून आला आणि सांगितलं बहिणीने सांगितलं, बहीण चिंता न करू, तो मुलगी घ्या ना, त्याला जाऊ दे, तू चाल. चालवी दिले, आम्ही वाडीला यायचो. पूर्वीच्या काळामध्ये लोक बहिणीची फार काळजी करायची. आजही ग्रामीण भागामध्ये काही भावांनी बहिणीला असं काही असेल तिला घेऊन आले, तिच्या मुलाला म्हणजे भाच्याला सांभाळलं, बहिणीला घर देऊन टाकतात. काही ठिकाणी जमिनी देतात. काही परिस्थिती बिघडली, काय करणार. भाऊ म्हटलं, बहीण आपलं पण शिक. मला 6 महिना चालत नसतो. भावाने बहिणीला त्या ठिकाणी तयार केलं. गाडी बहीणमध्ये हा बाहेरून फिरून फारून आला. याला माहिती पडला. भाऊ म्हणे, तो का बरेल मन माल देवाले म्हणे, का पुढे चालली बाहेर म्हणे, आठी राहायची. आठी काय राहायची, बरं चाललं की आपलं एकच घर एवढं म्हणून आनंद. इज्जतदार माणसं काम नाही. त्याला पश्चाताप झाला, रडायला लागला, कुडायला लागला. तो म्हणे, मला येऊ दे, तुम्ही झाली बस, आज काही सोड दिसतो तुला मी राहणार नाही, मला येऊ दे. विनंती करायला लागला. तुला काय पडले, तुम्ही मला येऊ दे सांगितलं. आज चांगला गेला मी तरी काबाळ कष्ट करतो, तरी राबसू. याने सांगितलं खरं, पण तिला विश्वास बसे ना. ती म्हणे, आई मुलगी राहील काय सांगताय, ऐकू वडा मोठा घ्या ना बरोबर. पडेल बरोबर, काय कर कितला काय शब्द काय ना, त्यांना बरोबर. पण फार आदर करायला लागला. बहिणीने भावाला सांगितलं, काय करू. भाऊ म्हणे, एक काम कर, या ना गावशे. अरे भाऊ म्हणते, ये या तटी येऊ दे, नाही चालेल गाडा येऊ दे, तटी येऊ दे. तटी मग आम्ही दक्षूत काय करणार. बसलाय तिच्यासोबत. बाई विचार करते, माझ्या बापाची फार इज्जत आहे माझ्या गावामध्ये. आई सोंग तडी बायबरपणा करी आणि पी काय करा नको. बसलेली बाई 6 महिन्याच्या मुलाला घेऊन एक वडाचं झाड आलं रस्त्यामध्ये. दुपारची वेळ झाली. ती गाडबैलचा प्रवास, सकाळी निघाला संध्याकाळपर्यंत पोहोचायचं. भाकरी खायला बसले वडाच्या झाडाखाली. पाणी नव्हतं. भाऊ बहीण जेवण करणार, पाहुणा शांतपणा करे, काहीच राहिलं काय विचार त्यांना संताप. तो म्हणे, मी पाणी द्यायचं नाही भाऊ बहिणी जेव्हा. पाणी घ्यायला गेला. बहिणीने भावाला काय समजू दिलं. भाऊ सांगत, गुच्छ बस कोल्हे सांगा नाही, हा विषय मला आणतो नाही. बापनी इज्जत माली प्यारी आहे. आपल्या बापनी काय इज्जत आहे, काय सोंगत ते काय केलं. काय करा तू गुच्छ बस. भाऊ तिचा लहान होता म्हणून 3-4 दाबाखाली भावाने हवी मग पाणी करा. दोरडं काही पडणार असं जपी जपी पाणी काढणार. बाईने काय केलं माहिती का, दोन्ही तंगड्या झाल्या काही दिना आणि पटकन भावाला सांगितलं, चल गाड्यात झोपलं. भावाला घेऊन बहिणी आली. सगळी सोयीची लागली. दैव गती न्यारी बुद्धी काय करील विचारी. याचा मृत्यू नव्हता ठरलेला. विहिरीमध्ये हा उलटा गेला. पण एका झुडपामध्ये, जुनी विहीर होती ती, दगडी झुडप माठी दिनभर लटकेल राहिला. हाराय मारायला लागले. पूर्वीच्या काळामध्ये बैलांचा व्यापार करायची वंजारी होती. 200-400 घोडे असायचे. वंजाऱ्यांचा तांडा त्या वडाखाली बघा. पाणी घेण्यासाठी गेले तर वाऱ्या मारे, माल बाहेर काढा रे, बाहेर काढा रे. पण लोक घेत होते, त्यांनी कंदील वगैरे लावून पाहिलं. जुना दृष्टांत बरं का माझी मुली सांगितलं. बाहेर काढलं. सगळे म्हणे, काय होतं ना गाव माहित नाही. म्हणजे का बरं माहित नाही, माझी वडील याचपडी. त्यांनी सांगितलं, काही साधं सर्व नवीन जीवनाची सुरुवात. मी आज माझा जीव वाचवला, मी तुमचा गुलाम आहे, जे सांगाल ते. फक्त 2 वेळ खायला झाली बांबले फुकटना माणूस पेटी. वंजारी लोकांसोबत बैलांचं शेण वगैरे काढणं पुढे. पण हुशारी होती. श्रीमंताचा मुलगा होता जुना. आता पश्चातापे न शुद्धता त्या वंजारीच मारायला बरोबर त्याचा धंदा. एकाही दिवस धंदा शिकी गाव. बैलांचा व्यापारी बनला. हा त्यांच्याकडे राहायचा, पण ना त्यात ना पहिले बैला सौदा करायचे. बैल इकडे लागले. त्यामुळे भाऊ काय हुशार, दूध पगारी करतो. त्याला पगार सुरू केला. पुढे पुढे त्याची भरती केली. पगारीचा ते त्याला टक्क्याने वाढायला लागले. हळूहळू पगार वाढत. ते म्हणजे भाऊ एक काम कर, तू फक्त एकानं काम कर, आम्ही बैल देतो. त्याला निम्मे पातीमध्ये ठेवलं. एक 15-20 वर्षामध्ये 20 वर्षामध्ये याने सगळं इतका पैसा कमवला. जुना काळ होता. एवढं धन कमवलं याने. सोन्याचे ते सगळे नाणे, पोते भर नाणे आणि जमा केले. सगळी प्रॉपर्टी. त्यांनी विचार केला, आता घर विकले बस. एके दिवशी त्या वंजारी लोकांना म्हणाला, भाऊ माझं तुम्ही 20 वर्ष समय मला तुम्ही दाखला ना मोठा बरं जीवन दान दिलं. हा ते माले तुम्हाला माने राहणार माले मागे प्रपंचशी घरशे. म्हणजे तू ते म्हणे काहीच नाही म्हणे, आती आधी
जाऊ द्या माझ्या, आपलं प्रेम नव्हतं. त्याचा माणूस आहे, काय करणार. हा गाडाची मस्त भारी पैकी जोडी जोडून त्या ठिकाणी आला, गावात आला, सगळं याने विकत घेतलं. गेलेलं सगळं, पूर्वीचा का पैसा होता त्याच्याकडे, सगळी बापाने जी प्रॉपर्टी, बापाची प्रॉपर्टी आणि व्यसना दारूमध्ये वाया घातली, सगळी विकत घेतली. बरं का, ऐका, सगळं आहे पण एकटा जीव सदाशिव काय का. गाडी झोपली आणि हा ऐका डायरेक्ट सासरवाडीला आला. दुपारची वेळ, सासरवाडीला गाड्यात याने सासऱ्याच्या दारात गाडं सोडलं. बाईने याला ओळखून घेतलं, बाकी ना वय काय ना उपस नाही. बाईने वैकन, बाईने जगताच बरोबर, बाईने तब्येत सिरियस. लोक म्हणे काय होईना म्हणे, एकाएकी म्हणून अशी मेरी घेऊन काय पडी की आम्ही बहीण 4-5 भाऊ होते देखील त्या बहिणीला. एकटी बहीण 4-5 भाऊ, कोण काय उपाय करे, कोण काय उपाय करे बघत बघताय. पूर्वीच्या काळामध्ये दुसरा काय उपाय. बुद्ध दबार मोठे ग बाई, सगळं उपाय केला त्याने. निंबू नारळ कोंबळा बाहेर नव्हे, बाहेर नव्हे, काय काय बाहेर नसे, ते खरं बाहेर नव्हतं, ते वेगळं होतं. बराच वेळ 2-4 तास पासून बाई उठत की नाही. शेवटी येणाऱ्या जाणाऱ्यांना म्हणे का वय किती नाही तुम्ही, म्हणे पाहू ना तुम्ही ये काय कस काय अचानक 4-5 साला बी गावली जातात. पण काही बाकीचे बोलत नाही. लहान साल्याकडे याने पाहिलं, लहान साला यांकडे जातात बेवाई, कारण त्याला माहिती होतं सगळं, फक्त तिला आणि त्याला माहिती होतं काय कार्यक्रम करायचे रस्त्यामध्ये ना. सालाले माहिती आणि तिने माहिती. धाकला सालाने 4 भाऊ सांगितलं होतं, फक्त एवढं सांगा कसा नाही घ्या पाहुणा माहिती होते. पाहुणा 20 वर्ष मऊ गिरा उगनाचे झटका मारले त्याला. हा बापरे गया मा हात मा सोनं हो गाडा ना पहिले 1 नंबर असा पहिले की त्या गावा बरोबर नव्हता तसा झटका दाखायला ना. पण 20 वर्ष मग घरी गेले. शेवटी हा म्हणे का काय म्हणे तुम्ही बघले म्हणे काय ना तुम्ही बोलत ना त्यांना पहिलेच. हो म्हणे माझी उपाय म्हणे काय, मी बी बंगाल जायला होतो शिकली रे थोडस असं का. ठीक आहे म्हणे मग मी मदत पण एक काम करा, बटा बाहेर निघा. तो मंत्र कोणी ऐकायला नको. दरवाजा बंद केला, घरात घुसला, हातून कडी लावली. बाईने या दत्ताच कडी लावायची, बाई उठी बसली. हो म्हणे काय होईल म्हणे काहीच नाही माहिती. तब्येत काय की म्हणे काहीच नाही, तुमच्या जगी जमय. तो म्हणे काय गडबड आहे म्हणे, तुम्ही कसा वाचणार काय वाचणार, तुम्ही परिस्थिती जगी समजी ना, तुम्ही परिस्थिती चांगली वेगळी. सारा आपलं पहिले सारखं विधायचे, पण अशी मूठ अशीच राहू द्या. झाकली मूठ ते 20 वर्ष पहिले सांगणार. तो म्हणे मी कळलेच सांगा म्हणे, पण तुला परत ये नाही का. ते म्हणे परत काही शिका. अरे तिथं की दिले डबल नव्हे की 20 वर्षात सगळी कथा तिला थोडक्यात सांगितली. तयार झाले नवरा बायको, सगळं माहिती पडलं म्हणे जाणशे भाऊ निघत आठवड तरी कामने लागले होते. बाकीच्या गोष्टी सांगितल्या नाही. निघा गाडं वेळ जमलं. आता गाडं हातायला भाऊ नाही 20 वर्षाचा मुलगा. त्याचा मुलगा 6 महिन्याचा होता. तो पुऱ्या 20 वर्ष नव्हे का. पुऱ्या गाडं हाकले, मायबाप समोरासमोर 2 करी बसले. जशी जशी येरदोळी ये किरण तुला जन्म, जशी जशी येरदोळी बाई गोवाकडे जागी तो बाईकडे आले. बरोबर पाहिलं सगळा जमीन लावे भार मारी आहे, सगळं आहे कारभार चालू आहे. पुढे मुलाचं लग्न केलं, सगळा थाट माट परत आलाय. मुलाचं लग्न केलं, घरात सुनबाई आली. हा जास्त बोलत ना झालं गेलं, आता शांत होऊन गेलाय. बोलणं नाही जास्त, बस घरात येतो, जेवण करतो, शेतात जातो, कारभार पाहतो, चक्रा मारतो. अहो घोड्यावर फिरतो मस्तपैकी चक्रात. जमीनदार झालेला मला मोठा. आणि ऐका चमत्कार ऐका काय झालं. एके दिवशी 3ऱ्या मजल्यावर नवरा बायको जेवत होते बर का. आणि याच्या अंगावर बाहेरून खिडकीतून ऊन येत होते. जेवणाऱ्या माणसाच्या अंगावर ऊन येते म्हणून बाईने पदरा आडवा केला सावली यावी म्हणून. हा कधी नव्हे तो आज हसला. जेवण करता करता हसला. का बरं हसला. हा विचार कर, एक टाइम मला काहीच नव्हतं. आईच बाईने माझी तंगड्या तरी उलट टाकतील. आज बाई ऊन सुद्धा लागू देत नाही. काय चमत्कार. पैसा तेरो 3 नाम परशा परशु परशुराम. धनवंता लागे सर्व मान्यता आहे. जरी धनवंत पुरुषासी लवटव करी कैसे. जव झाले मोठा धंदा तो बहीण म्हणे दादा. घर दाना दे नवरा
राम पडे ना तुमले माहिती ना फार हसला तो हसला ती हसली दोघांच्या गप्पा चालल्या आणि हे सगळं गप्पा मारणं हसणं फार वर्षानंतर झाले. आपण लग्न करून आपल्याला 3 वर्ष झाले. आज पहिल्यांदा सासू सासरे एकमेकाशी गप्पा मारतात हसतात. दुरून हे दृश्य सुनबाईने पाहिलं. पण पूर्वीचा काळ मर्यादा विचारायची हिंमत सुनबाईने आपल्या नवऱ्याला सांगितलं आज मागे बापा बी हसबा राहायचा बाबा नाही गावा म्हणे विचारतात नाही तो जाऊ देत नाही म्हणे विचारत नाही. स्त्री हट्ट होता याने आईला एके दिवशी विचारलं काय होईल तर सांग बटी माल घटना माहिती पण मन पप्पा 20 वर्ष पहिले कथा घेतात बाई सांगत नाही म्हणे जवाब नाही माने. मुलाने हट्ट केला म्हणून त्या बाईने सगळी घटना भावाला मुलाला सांगितली भाऊ हा सासू घेता बाप पिढी घेता बाहेर जाऊन त्यांनी पाठ लागणार मी यात मोठ्या केले याने लक्षात ठेवलं. एके दिवशी बाईने याला आग्रह केला सुनबाईने फार आग्रह केला म्हणून त्यांनी बायकोला सांगून बायांना गोष्टी गोष्टी सांगू नये सांगून टाकलं. आणि सासूबाई सुनबाई कधी ना कधी घरामध्ये मंदिर मा गंधान संसार मा गंधा लागू असतात जास्त. एके दिवशी सासूबाईचं आणि सुनबाईचं काय झालं. सासू आत्याबाई ऐका जरा खोटं बोलणं शिका. आत्याबाई तुम्ही करू नका काम धंदा बसून बसून शिरा भाजी आणि कांदा माझ्या बायाला द्यावा धोका जरा गोड बोलणं हा इथे लागलं का तू तुला बाबला कधी बांधली ती कोण म्हणते सासू आणि सुनबाई मध्ये मग तुम्ही लयच का बांधली. भांडण सुरू झालं बोलता बोलता शेवटी सुनबाईचा राग आवडला गेला आणि तळपायच्या मस्तकाला गेली. शेवटी तिच्याकडनं राहवलं गेलं नाही. मी पण तिला निघत नवरा टाकली झाला निघाला शब्द. सासूने बोलणं बंद करून घेतलं. समजून गेलं की हिला माहिती इज्जत गेली आता हिच्याकडे काय बोलायचं. तिसऱ्या मजल्यावर गेली. सासूने एक दोर घेतला गळ्याला फाशी लावली. सासू मेली. बऱ्याच वेळ झाला आता काही खाली येत नाही म्हणून सुनबाई वरती गेली पाहिली तर सासूबाई मेल्या. लक्षात आलं की हे माझ्यामुळे झालंय. सुनबाईने दुसरा दोर घेतला. सुनबाईने फाशी लावून घेतली. तिकडनं तो आला बाहेरून. आई कुठे बाबा कुठे नगरातल्या नोकरांनी सांगितलं म्हणजे अशी भानगड रांत्या काहीतरी येर वाटायच्या वरतीमध्ये भानगड. हा तिसऱ्या मजल्यावर गेला. दोन्ही प्रेत पाहिले. याला लक्षात आलं की हे सगळं माझ्यामुळे बाईला सांगितलं नसतं तरी झालं नसतं. तिसरा दोर घेतला. मुलानेही फाशी लावून घेतली. संध्याकाळी हा आला. सगळी घटना माहिती पडली. तिने प्रेतांना त्या ठिकाणी खाली उतरवलं. त्याने विचार केला अरे रे खरी गोष्ट आहे. किती खटाटोप केला या संसारासाठी 20 वर्ष पुन्हा राबून हे सगळं पुन्हा मिळवलं पण आता काय उपयोग आहे. पश्चाताप निर्माण झाला दादा. सगळं दान देऊन तीर्थयात्रेला कायमचा निघून गेला. तुका म्हणे हा लोकीच्या व्यवहारे